Good morning, students. Now we will see the 14th activity, and that is environmental management. In this topic, we are going to see what is weather, climate. त्याच्यानंतर आपल्याला अजूनही काय बघायचं आहे तर मेट्रोलॉजी, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट्स, वेदर फोरकास्टिंग, त्याचबरोबर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटच्या बरोबर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. मग याच्यामध्ये वेदर क्लायमेट हे बघणार. त्याच्यानंतर आपल्याला जे काही वेस्ट मॅटर आहे, सॉलिड वेस्ट आहे, ते वेस्ट मॅनेजमेंट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, मेट्रोलॉजी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. दीज पॉइंट्स वी आर गोइंग टू सी. सो नाव हिअर what is given here: weather related climatic factors. Weather related किंवा climatic factors. Climate depends on which factors? The atmospheric pressure, sunlight, clouds, humidity, rainfall, visibility, टेम्परेचर यांच्यावरती क्लायमेटचे हे क्लायमेट चेंज करणारे किंवा वेदर रिलेटेड असलेले फॅक्टर्स. वेदर किंवा क्लायमेट म्हणजे हवामान. मग हवामानामध्ये बदल होत असतो. मग आता ते कंटिन्युअस सारखं तसंच राहणार नाही. मग आता वेदर काय आहे? द स्टेट ऑफ ॲटमॉस्फिअर ॲट अ गिव्हन टाइम इन अ प्लेस इज कॉल्ड वेदर. वेदर म्हणजे काय असणार आहे? स्टेट ऑफ ॲटमॉस्फिअर ॲट गिव्हन टाइम, दिलेल्या वेळेला किंवा तिथलं ॲटमॉस्फिअर कसं आहे त्याला आपण काय म्हणणार? वेदर. किंवा ऑर द लॉंग टर्म स्टेट ऑफ ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज वेदर. आता क्लायमेट म्हणजे काय असणार आहे? तर क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. क्लायमेट इज दॅट विच रिमेन कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. क्लायमेट कसं राहणार आहे? तर लॉंग ड्युरेशनसाठी ते त्या लोकेशन म्हणजे तो पिरियड, जागा कोणती आहे त्याच्यावरती ते डिपेंडंट असणार आहे आणि ते लॉंग पिरियडसाठी राहणार आहे. सारखं सारखं लगेच चेंज होणार नाही. क्लायमेट इज दॅट विच रिमेन कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंगर ड्युरेशन. आणि द वेदर अफेक्ट्स अवर बेसिक नीड्स लाईक फूड, क्लोदिंग, शेल्टर ॲज वेल एज व्हॅरियस ऑक्युपेशन्स. जे काही हवामान आहे, हवामानामध्ये बदल झाला अचानक, तर काय होणार आहे? आपले जे काही बेसिक नीड्स आहेत, फूड, क्रॉप कल्टिवेशन असेल, क्लोदिंग असेल, शेल्टर असेल, याच्यावरती त्याचा परिणाम होणार आहे. आणखी काय आपण ऑक्युपेशन करतोय त्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेदर चेंजेस, आता हा जो तुमचा 9th मधला लेसन आहे ॲटमॉस्फेरिक एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, याच्यामध्ये तुम्हाला ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स एका स्पेसिफिक टाइमसाठी ॲट अ पर्टिक्युलर प्लेस, स्पेसिफिक टाइमसाठी जे काही ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे त्याला काय म्हटलेलं आहे? वेदर म्हटलेलं आहे. आता ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स डिपेंड्स अपॉन व्हरायटी ऑफ फॅक्टर्स. अँड विच फॅक्टर्स दे आर? ॲटमॉस्फेरिक प्रेशर, सनलाइट, क्लाउड्स, ह्युमिडिटी, रेनफॉल, विजिबिलिटी, टेम्परेचर याच्यावरती वेदर रिलेटेड असणार आहे. आता वेदर चेंज इन वेदर, तर क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. क्लायमेट जे असतं ते सतत चेंज होत नाही. क्लायमेट इज दॅट विच रिमेन कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर लॉंग ड्युरेशन. Thus, we see that weather is related on a specific location and specific time, whereas climate is related for a longer duration and longer area. Climate हे काय असणार आहे? वेदर आणखीन क्लायमेट यांच्यामध्ये तुम्हाला इथे डिफरन्स दिलेला आहे. वेदर इज रिलेटेड, वेदर हे कशाशी रिलेटेड आहे? स्पेसिफिक लोकेशन अँड स्पेसिफिक टाइम. आणि क्लायमेट इज रिलेटेड टू अ लॉंगर ड्युरेशन अँड लार्ज एरिया. The change in weather may occur for a short period of time, whereas changes in climate takes place slowly over a much longer duration. Climate change होण्यासाठी आता ज्या वेळेला आपल्याला उन्हाळा येतो, मग ते उन्हाळ्याचं क्लायमेट चेंज होण्यासाठी आपल्याला 2-4 महिने जातात. आणखी मग काय येणार आहे? पावसाळा येईल. पावसाळा संपत आला 1-2 महिन्यात, 3 महिन्यांनी की पुन्हा काय येणार आहे? थंडी. हे ऋतू येणार आहेत. मग असं क्लायमेट जे आहे ते क्लायमेट हे चेंज होण्यासाठी ते स्लोली चेंज होणार आहे आणि लॉंगर ड्युरेशन लागणार आहे. तसं वेदर जे आहे ते काय होणार आहे? एखाद्या ठिकाणचं लोकेशन आणि त्याच्यानंतर ते काही कारणांनी या
सभोवताल हे जे कारण आहेत वेगवेगळे फॅक्टर्स त्याच्यामुळे वेदर तिथल्या प्लेसचं काय होणार आहे, चेंज होऊ शकणार आहे. क्लायमेट प्लेज अँड व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर डे टू डे लाईफ. इट influences our basic needs like food, clothing, and shelter, as well as our occupation. Climate is especially important for an Aryan countries like India. The various climatic factors like direction and speed of air, speed of wind, temperature, atmospheric pressure. आता क्लायमेट व्हेरी करणारे फॅक्टर्स कोणते आहेत, व्हेरियस क्लायमेटिक फॅक्टर्स कोणते आहेत, किंवा क्लायमेट चेंज करणारे किंवा क्लायमेटशी रिलेटेड असलेले फॅक्टर्स कोणते आहेत, तर स्पीड ऑफ विंड आहे, टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि एक्सेट्रा आर कन्सिडरिंग ड्युरिंग कन्स्ट्रक्शन्स ऑफ रनवेज, सी पोर्ट्स, ह्यूज ब्रिजेस अँड स्काय क्रॅपर्स. आता जे काही कन्स्ट्रक्शन करायचे असतील तर मग त्यावेळेस रनवे जो आहे तो कसा असायला पाहिजे, तिथलं क्लायमेट कसं आहे त्याच्यावरून कुठल्या ठिकाणी रनवे तयार केला पाहिजे एरोप्लेनसाठी. त्याचबरोबर सी पोर्ट असेल, बंदर असेल, समुद्राच्या सागरी बंदर असेल बांधायचं, तर कुठल्या ठिकाणी ते बांधणं योग्य आहे ते लोकेशन बघून केलं जातं. त्याचबरोबर ह्यूज ब्रिजेस असतील, स्काय क्रॅपर्स म्हणजे मोठमोठ्या उंच इमारती, हे सगळं क्लायमेट वरती डिपेंडंट असणार आहे. आता हेवी रेनफॉल जिथं असतो तिथं कसे असणार आहेत बिल्डिंग्स, हाऊसेस कसे असतात, तर स्लोपिंग रूफ असतं. त्याचं रूफ कसं असतं, स्लोपिंग असतं, म्हणजे पाणी साठवू दिलं जात नाही, पाणी पटकन खाली यावं म्हणून जे काही हेवी रेनफॉल मधले जे काही हाऊसेस आहेत त्याचं रूफ कसं असतं, स्लोपिंग असतं. म्हणजे जसं क्लायमेट आहे त्याप्रमाणे माणसाचं राहणीमान तिथं असणार आहे. आता ह्युमन प्रोग्रेसेस रिलेटेड टू कंडक्टिव्ह क्लायमेट अँड जिओग्राफी. आता human being have designed a time schedule for their lives based on centuries of climatic experience. आता ह्युमनचं लाईफ जे आहे, आता आपलं जे आहे, पावसाळा आला की शेतकरी काय करतात, म्हणजे उन्हाळ्याच्या वेळेस शेतीची कामं तयार करून घेतात, शेत जमीन नीट करण्याची, म्हणजेच पाऊस आला की ती जमीन काय होणार आहे, पिकासाठी योग्य असणार आहे. म्हणजे अशा जे काही कामं आहेत, म्हणजे जे काही आपलं शेड्यूल आहे टाइमचं, डिझाईन कसं केलेलं आहे माणसाचं आयुष्य, ते कशावरती आहे, तर एक्सपिरियन्स जो काही 100 वर्षाचा काल क्लायमेटचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून आपलं लाईफस्टाईल जे आहे त्याचं शेड्यूल झालेलं आहे तयार. सायंटिस्ट फाइंड इट नेसेसरी टू स्टडी क्लायमेट इन व्ह्यू ऑफ इट्स इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक दिलेलं आहे एन्व्हिरॉन्मेंटल किंवा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे कोणता आहे, 23 मार्च. 23 मार्च हा काय म्हणून सेलिब्रेट केला जातो, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे. आणखीन त्याचे इन्फॉर्मेशन तुम्हाला शोधायचे आहेत. आता इम्पॉर्टन्स वेदर्स इन लिव्हिंग वर्ल्ड, इथं तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. जे काही भारतामध्ये वेगवेगळे प्लेसेस आहेत, काश्मीर असेल, राजस्थान असेल, मग तिथं जसं क्लायमेट असणार आहे तसं त्याप्रमाणेच तिथल्या माणसांचं राहणीमान असणार आहे, त्यांचा डायट असणार आहे, क्लोदिंग असणार आहे, त्यांचं हाऊसिंग, त्याच्यानंतर त्यांचं ऑक्युपेशन, हे ज्या ठिकाणी ते राहतात त्याच्यावरून ते ठरणार आहे. म्हणजेच आता म्हणजे जे काही ह्युमन बिंगची लाईफस्टाईल आहे ती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कशावरती डिपेंडंट आहे, क्लायमॅटिक कंडिशन्स वरती. ते जिथे राहतात तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन्स वरती अवलंबून असणार आहे. म्हणजेच एन्व्हिरॉन्मेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. त्याच्यानंतर जे काही सागरी समुद्राच्या जवळ असतील तर तिथे सलायनिटी ऑफ मराईन वॉटर, फॉर्मेशन ऑफ ओशन करंट्स, वॉटर सायकल्स आर ऑल रिलेटेड टू व्हेरियस वेदर्स अँड क्लायमॅटिक फॅक्टर्स. आता वेदर्स आणि क्लायमॅटिक फॅक्टर्स जे आहेत यांच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत, तर ओशन करंट्स, सागरामध्ये समुद्रामध्ये जे काही ओशन करंट्स तयार होतात, त्याच्यानंतर वॉटरमध्ये सलायनिटी ऑफ मरीन वॉटर, समुद्राच्या पाण्याचं सलायनिटी कशी आहे, म्हणजेच खारटपणा, तिचा क्षार किती त्याच्यामध्ये विद्राव्य झालेले आहेत. त्याच्यानंतर जे काही वॉटर सायकल आहे, म्हणजे सी वॉटर इव्हॅपरेट होणार आहे सनच्या हीटमुळं, आणि त्याच्यानंतर क्लाउड्स फॉर्म होणार आहेत. त्याच्यानंतर काय होणार आहे, ते क्लाउड्स
डस्ट पार्टिकल वरती कलेक्ट होत राहणार आहेत गॅशियस फॉर्म मध्ये, आणि नंतर ज्या वेळेस ते कूल होणार आहेत त्यावेळेस काय होणार आहे, रेन कॉज होणार आहे आणि वॉटर सायकल काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. मग हे सगळे जे आहेत हे कशावरती रिलेटेड आहेत, दीज ऑल फॅक्टर्स आर रिलेटेड टू वेदर अँड क्लायमॅटिक फॅक्टर्स. द व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स ब्रिंग अबाउट द वेदरिंग ऑफ रॉक्स इन द अर्थ क्रस्ट. आता जे काही क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत, सनलाईट असेल, त्याच्यानंतर विंड जोरजोरात ब्लो होत असेल, वारा असेल जोरजोरात सुटलेला, किंवा सनलाईट आहे, पावसाचं पाणी आहे, रेनफॉल आहे, याच्यामुळे रॉक्सचं विदरिंग होणार आहे, झीज होणार आहे रॉक्सची इन द अर्थ क्रस्ट वरती असलेल्या रॉक्सचं काय होणार आहे, वेदरिंग होणार आहे. आणि जर ते जास्त झालं तर काय होणार आहे, त्याच्यापासून लॉसेस सुद्धा होणार आहेत, भूस्खलन होऊ शकतं, लँडस्लाइड्स अशा सारख्या दुर्घटना सुद्धा घडत असतात. जास्त जोरात जास्त पाऊस झाला, ढगफुटी झाली तर काही दुर्घटना सुद्धा घडत असतात. क्लायमेट प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन अँड एनरिचमेंट ऑफ सॉइल. आता क्लायमेट मुळेच सॉइल काय होणार आहे, सॉइलची एनरिचमेंट म्हणजे सॉइल मध्ये असलेली फर्टिलिटी इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर मायक्रोब्स इन द सॉइल प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. दिस प्रोसेस डिपेंड्स अपॉन व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स. आता जे काही सॉइल मध्ये प्रेझेंट असलेले मायक्रोब्स आहेत ते काय करणार आहेत, त्याला आपण वरचा जो लेअर असतो सॉइलचा त्याला काय म्हटलं जातं, ह्युमस म्हटलं जातं. हे 6th स्टँडर्ड मध्ये तुम्ही बघितलेलं आहे. मग ह्युमस म्हणजेच काय असणार, त्याच्यामध्ये वरच्या लेअरमध्ये सॉइलच्या मायक्रोब्स प्रेझेंट असतात आणि ते ऑर्गॅनिक मटेरियल्सचं डिकम्पोजिशन करून सॉइलची फर्टिलिटी इन्क्रीज करत असतात. त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही क्लायमॅटिक कंडिशन्स जे आहेत त्या क्लायमॅटिक कंडिशन्स एक्सपिरियन्स कशा आहेत त्या अभ्यासल्या गेलेल्या आहेत, आणि नंतर त्याचा यूज करूनच ऍग्रिकल्चरल जे काही कोणतं पीक घेतलं पाहिजे, विच क्रॉप शुड बी कल्टिवेटेड इन विच क्लायमेट, हे ठरलं गेलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे कल्टिवेशन हे केलं जातं. आता त्याच्यानंतरचा पार्ट तुम्हाला कोणता बघायचा आहे, तर याच्यामध्ये 23rd मार्च is celebrated as World Meteorological Day, आणि daily weather as well as long term climatic conditions influences human lifestyle directly or indirectly. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. कोणतं बघायचं आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता मेट्रोलॉजिकल म्हणजे काय असणार आहे, मेट्रोलॉजी म्हणजे असा स्टडी सायन्सची अशी ब्रांच की ती कशाशी रिलेटेड असणार आहे, स्टडीज द इंटर रिलेशनशिप बिटवीन द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ एअर, नॅचरल सायकल्स, जिओलॉजिकल मुवमेंट्स ऑफ अर्थ अँड क्लायमेट इज कॉल्ड ॲज मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजी म्हणजे काय असणार आहे की ते एक ब्रांच आहे सायन्सची आणि त्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जाणार आहे, तर व्हेरियस कंपोनंट्स इंटर रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस कंपोनंट्स ऑफ एअर, नॅचरल सायकल्स. मग नॅचरल सायकल कोणते आहेत, वॉटर सायकल आहे, कार्बन सायकल आहे, ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल, न्यूट्रिएंट सायकल्स, हे काय असणार आहेत, नॅचरल सायकल्स. क्लायमेटचा चेंज होणार आहे, ती पण एक सायकल आहे, समर सीझन, रेनी सीझन, विंटर सीझन असं. जिओलॉजिकल मुवमेंट्स, ज्या काही अर्थ क्रस्ट मध्ये होणाऱ्या मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंट्सचा स्टडी, क्लायमेट, या सगळ्यांचा स्टडी ज्या सायन्स मध्ये होतो त्याला काय म्हटलेलं आहे, त्या ब्रांचला मेट्रोलॉजी असं म्हटलेलं आहे. आता मेट्रोलॉजी ऑल्सो इन्क्लुड्स द स्टडी ऑफ स्टॉर्म. आता चक्रीवादळ जे आहे, मोठं वादळ केव्हा येणार आहे, क्लाउड्स केव्हा होणार आहेत, रेनफॉल, थंडर, लाइटनिंग हे केव्हा कॉज होणार आहे, हे सुद्धा आपल्याला मेट्रोलॉजी, वेदर फोरकास्टिंग करणारे जे काही सॅटेलाइट्स आहेत त्याच्यावरून आपल्याला सांगता येणार आहेत. म्हणजे सॅटेलाइट्सचा यूज हे वेदर फोरकास्टिंग साठी होतो. आणखीन आता समुद्रावरती कसं प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं आहे, तिथं प्रेशर बेल्ट्स कसे आहेत, लो प्रेशर बेल्ट फॉर्म झालंय का हाय प्रेशर बेल्ट फॉर्म झालेलं आहे. जर लो प्रेशर बेल्ट फॉर्म झालं तर त्याचं काय होणार आहे, रेनफॉल होईल, हेवी रेनफॉल कॉज होईल त्याच्यामुळं. म्हणजे असे ऍटमॉस्फेरिक प्रेशर चेंज झाल्यामुळं हे जे काही ह्या ज्या काही कॉज होणार आहेत, म्हणजे स्ट्रॉम्स असतील, वादळ असेल मोठं, त्याचबरोबर क्लाउड्स, त्याच्यानंतर रेनफॉल आणि लाइटनिंग हे होणार आहे.
आणि मग त्याच्यावरून जे काही फिशरीज आहेत, मग आता पाऊस जोरात पडणार असेल तर फार्मर्सला प्रिकॉशन्स मिळणार आहे. जे काही काढलेलं धान्य असेल तर ते लवकर ते काय करणार आहे, हार्वेस्ट करणार आहे. फिशरीज जे आहेत समुद्रामध्ये मासळीसाठी पकडण्यासाठी जाणारे जे मच्छीमारी असतील आणि जर स्ट्रॉम येणार असेल तर त्यांना ती चेतावणी मिळणार आहे आणि ते समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये जाणार नाहीत. आणि अशा प्रकारे मेट्रोलॉजीचा स्टडी हा ह्युमन बिईंगच्या वेलफेअरसाठी केला जातो. आता त्याच्यानंतर मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहेत, त्याच्यानंतर मॉन्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन, म्हणजे आधीच आपल्याला मान्सून कधी येईल, कधी दाखल होईल, कोणत्या कोणत्या रिजन मध्ये तो जाईल, कसा जाईल, एखादं वादळ असेल तर ते वादळाची दिशा कोणती असेल, तर ते कोणत्या भागामधून पास होईल असा आपल्याला एक अंदाज व्यक्त करता येत असतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे काय आहे ते बघायचं आहे. आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट याच्यामध्ये तुम्हाला इथं सॉलिड वेस्ट दिलेला आहे. मग सॉलिड वेस्ट मध्ये काय काय इन्क्लूड झालेलं आहे, ग्लास आहे, पेपर आहे, त्याच्यानंतर काही मेटलचे टिन्स असणार आहेत, प्लास्टिक असेल, रबर असेल, हे काय असणार आहे सॉलिड वेस्ट मध्ये येणार आहे. जे काही गार्बेज म्हणजे काय असणार आहे, कचरा, की ज्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचा समावेश होऊ शकतो, ग्लास पीसेस असेल, पेपर असेल, त्याच्यानंतर प्लास्टिक बॉटल्स असतील, मेटलचे टिन्स असतील, ग्लासचे टीन ग्लास बॉटल्स असतील, असे वेगवेगळे जे आहेत यांना काय म्हटलेलं आहे, सॉलिड वेस्ट. आणि आता हे सॉलिड वेस्ट इथं तुम्हाला हा जो सिम्बॉल दिसतो हा कशाचा आहे, रिसायकल, म्हणजे त्याचं पुन्हा रिसायकलिंग केलं जाणार आहे. म्हणजे पेपर असेल तर तो पेपर रिसायकल होऊन पुन्हा तुम्हाला त्याच्यापासून पेपर तयार करायला येणार आहे. ग्लास असेल तर त्या ग्लासचा यूज, जे काही ब्रेक झालेली ग्लास असेल, त्या ग्लास बॉटल्स असतील, व्हेरियस आर्टिकल्स ऑफ ग्लास, ती पुन्हा ग्लास फॅक्टरीकडे सेंड करून त्याचं रिसायकल करून अनदर आर्टिकल्स तयार करता येणार आहेत. तसंच रबर असेल, प्लास्टिक असेल, त्याच्यापासून सुद्धा रिसायकलिंग करून काय होणार आहे, त्याचं यूज पुन्हा करता येणार आहे. आता असं जे गार्बेज असणार आहे, सॉलिड वेस्ट असणार आहे, ते जर आपण तसंच सॉइल मध्ये टाकलं गेलं तर ते डिस्पोज होणार नाही, ते तसंच राहणार आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, पोल्युशन, सॉइलचं काय होणार आहे, पोल्युशन होणार आहे. जर आपण त्याला बर्न केलं तर ते बर्न केल्यामुळं सुद्धा हवेचं प्रदूषण, एअर पोल्युशन त्याच्यामुळे कॉज होऊ शकतं. मग आता जे काही मटेरियल्स आहेत की जे डिस्पोजल डिश आपण वापरतो, डिस्पोजल बॉटल्स आहेत, मग ते वेस्ट जे आहे ते वेस्ट काय केलं गेलं पाहिजे, कलेक्ट करून रिसायकलला पाठवलं पाहिजे. म्हणजे आपलं एन्व्हिरॉन्मेंट जे आहे ते क्लीन राहणार आहे, त्याच्यापासून काही हानी एन्व्हिरॉन्मेंटला होणार नाही. जर सपोज आपण जर ते प्लास्टिक बॅग्स असतील, प्लास्टिक बॉटल्स असतील, यूज अँड थ्रोचे डिश असतात, फूड खाण्यासाठी वापरलेले प्लेट्स असतील, डिश असेल, ग्लास असेल, तसेच आपण जर ते वेस्ट तसंच डिस्पोज केलं सॉइल मध्ये तर काय होणार आहे, काही सिरियस प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे क्रिएट होऊ शकतात. जर हेवी रेन झाला तर ड्रेनेज मध्ये जर असे आर्टिकल्स साचून राहिले, त्यांचा हिप जर झाला तयार, तर काय होणार आहे, वॉटर हे हे वॉटरचा जो पास आहे किंवा ते वॉटर पास होणार नाही, ते चोकअप होणार आहेत. आणखीन त्याच्यामुळं काय होईल तर दुसरी डिझास्टर, जे काही वॉटर आपण मुंबईमध्ये बघतो, जेव्हा हेवी रेन पॉज होतो त्यावेळेस जे काही ड्रेनेज सिस्टीम आहे ती ड्रेनेज सिस्टीम कोलॅप्स झाल्यामुळं वरती पाणी, जमिनीच्या वर पाणी साठणार आहे आणि काही डिझास्टर्स कॉज होणार आहेत. काही ॲनिमल्स असतील, ह्युमन बिंग्स असतील, हाऊसेसमध्ये पाणी जाणार आहे, असे काही डिझास्टर्स कॉज होणार आहेत. मग तुम्हाला जे काही वेस्ट आहे ते वेस्ट जे आहे ते आपल्याला डिस्पोज करण्याची माहिती असायला पाहिजे की हाऊ इट शुड बी डिस्पोज. मग त्याच्यामुळं वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, एअर पोल्युशन कॉज होणार नाही, अशा रीतीने ते डिस्पोज करता आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथं आता दिलेले आहेत व्हेरियस क्लासिफिकेशन केलेलं आहे, जे काही गार्बेज असणार आहे. मग डोमेस्टिक वेस्ट त्याच्यामध्ये कोण कोण येणार आहे, जे डोमेस्टिक वेस्ट आहे ते काय होणार आहे, मग याच्यामध्ये फूड वेस्ट, फूड असेल, पेपर, प्लास्टिक बॅग्स, व्हेजिटेबल वेस्ट, फ्रुट्स, स्किन्स,
जे काही सालं असतील फळांच्या, ग्लास, शीट, मटेरियल, मेटल आर्टिकल्स हे डोमेस्टिक वेस्ट मध्ये इन्क्लूड होणार आहे. मग त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल वेस्ट मध्ये व्हेरियस, आता ज्या काही केमिकल फॅक्टरीज असतील मग व्हेरियस केमिकल्स असणार आहेत त्यांच्या वेस्ट वॉटरमध्ये. मग पिगमेंट्स असतील, स्लज असेल, ऍश असेल, काही मेटलचे पार्ट्स प्रेझेंट असणार आहेत. फार्म किंवा गार्डन वेस्ट मध्ये काय काय इन्क्लूड होणार आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता जे काही वेस्ट आहे ते सगळेच वेस्ट बायोडिग्रेडेबल असत नाहीत, म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन होणार नाहीत. मग जे डिकम्पोजिशन होतात, ज्यांचं मायक्रोब्सच्या आधारे किंवा मायक्रोब्स त्यांचं ज्या मटेरियलचं डिकम्पोजिशन करतो त्यांना काय म्हटलेलं आहे, बायोडिग्रेडेबल वेस्ट असं म्हटलेलं आहे. त्या गार्बेजला बायोडिग्रेडेबल वेस्ट, त्यालाच वेट सॉलिड वेस्ट म्हटलं जातं किंवा वेट गार्बेज म्हटलं जातं. आणि त्याचा यूज आपल्याला फ्युएल, कंपोस्ट, फर्टिलायझर तयार करण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर फ्युएल ऑफ गुड क्वालिटी फ्रॉम इट हे फॉर्म करता येणार आहे. आणि त्याच्याच एक आहे बायोडिझेल. बायोफ्युएल प्रोजेक्ट हा कुठला वेस्ट आहे, तर वेट गार्बेज पासून तयार करता येणार आहे, कंपोस्टिंग तयार करता येणार आहे. कंपोस्टिंगचा यूज कशासाठी होणार आहे, तर जे काही फार्म लँड आहे त्याचं फर्टिलायझर म्हणून त्याचा यूज होईल. त्याच्यानंतर नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट जे आहेत याच्यामध्ये कोण इन्क्लूड होणार आहे, तर प्लास्टिक असेल, व्हेरियस मेटल्स पार्ट्स असतील, रबर असेल, ग्लास असेल, हे काय असणार आहेत, नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट आहेत. आणि हे यांना ड्राय गार्बेज किंवा ड्राय सॉलिड वेस्ट म्हटलं जातं. आणि हे ड्राय सॉलिड वेस्ट काय करायचं आहे, त्याचा रियूज करता आला पाहिजे, रिसायकलिंग करायचे आणि त्याच्यापासून पुन्हा नवीन आर्टिकल्स आपल्याला तयार करता येणार आहेत. आणि तसेच जर ते तुम्ही थ्रो केले एन्व्हिरॉन्मेंट मध्ये तर इट विल बी हजार्डस टू द एन्व्हिरॉन्मेंट. इट विल कॉज सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन. अँड इफ वी बर्न दॅम, प्लास्टिक असेल, थर्माकोल असेल, त्यांना जर आपण बर्न केलं तर एअर पोल्युशन कॉज होणार आहे. मग नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट जे आहे त्याचं काय झालं पाहिजे, रिसायकल करायला आलं पाहिजे. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे हार्मफुल वेस्ट कोणते आहेत, तर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. हार्मफुल इफेक्ट्स कोणते येणार आहेत, तर अफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी, बॅड ऑर्डर ऑफ वेस्ट. त्याच्यानंतर जे काही हार्मफुल सॉलिड वेस्ट जे आहे त्याचं मॅनेजमेंट योग्य प्रकारे नाही झालं तर काय कॉज होणार आहे, तर बायोडायव्हर्सिटीवरती परिणाम होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधून दुर्गंधी पसरणार आहे, बॅड ऑर्डर ऑफ वेस्ट, प्रोड्युसिंग ऑफ टॉक्सिक गॅसेस. तिथं फर्दर केमिकल रिॲक्शन सुरू राहणार आहेत. जे काही बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, फर्दर डिकम्पोजिशन होत राहणार आहे आणि टॉक्सिक गॅसेस जे आहेत, सल्फर डायऑक्साईड गॅस, नायट्रोजनचे गॅसेस हे एअरमध्ये जाणार आहेत. अमोनिया सारखे गॅसेस, हे टॉक्सिक गॅसेस एटमॉस्फिअर मध्ये रिलीज होणार आहेत. त्याचबरोबर डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी, जी काही नॅचरल ब्युटी आहे नेचरची ती काय होणार आहे, त्याचं डिग्रेडेशन होणार आहे, ती कमी होणार आहे. एअर पोल्युशन कॉज होणार आहे, वॉटर पोल्युशन कॉज होणार आहे, सॉइल पोल्युशन कॉज होणार आहे आणि स्प्रेडिंग ऑफ डिझिजेस सुद्धा कॉज होणार आहे. जर हार्मफुल इफेक्ट जे काही सॉलिड वेस्ट आहे त्या सॉलिड वेस्टचं मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट डिस्पोज करता आलं नाही आपल्याला व्यवस्थित आणि तशीच त्याचे ढीग साठून राहिले, कीप ऑफ सॉलिड वेस्ट जर कलेक्ट अक्युमुलेट होऊन राहिलं तर हे बॅड इफेक्ट्स एन्व्हिरॉन्मेंट वरती होणार आहेत. त्याच्यानंतर व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची गरज काय आहे, तर फॉर प्रिव्हेंटिंग एन्व्हिरॉन्मेंटल पोल्युशन अँड कीप द सराउंडिंग क्लीन. हे पहिलं महत्वाचं, एन्व्हिरॉन्मेंटचं पोल्युशन कमी करणं, आणखीन एन्व्हिरॉन्मेंट सराउंडिंग क्लीन ठेवण्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, त्याची गरज आहे. फॉर energy as well as fertilizer production and through that to generate work and employment opportunity. जी काही फर्टिलायझर कंपोस्टिंग असेल किंवा ते रिसायकलला जर आपण ते वेस्ट पाठवलं, कंपोस्टिंग करता येणार आहे. मग किंवा बायोफ्युएल त्याच्यापासून तयार करता येणार आहे, बायोडिग्रेडेबल वेस्ट असेल तर. मग असे जे काही एनर्जी प्लांट तयार केले फर्टिलायझर प्रोडक्शनचे किंवा एनर्जी मिळवण्याचे, तर काय होणार आहे, तिथं एम्प्लॉयमेंट ची अपॉर्च्युनिटी, लोकांना रोजगार मिळणार आहे, कामधंदा उपलब्ध होऊ शकणार आहे.
त्याच्यानंतर टू रिड्यूस द स्ट्रेन्स ऑन नॅचरल रिसोर्सेस थ्रू ट्रीटमेंट ऑफ सॉलिड वेस्ट. आता जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट केली तर जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांच्यावरचा ताण हा कमी केला जाणार आहे. आता असा उदाहरणार्थ जर आपल्याला एखादी वस्तू तयार करतो आपण, वह्या, पुस्तक, कागद, ते कागदापासून तयार केला जातो. मग कागद हा कशापासून तयार होत असतो? तर कागद तयार करण्यासाठी प्लांट्सचा यूज केला जातो. जे काही लाकडाचा लगदा तयार केला जातो, ते भिजवलं जातं, त्याच्यामधून सेल्युलोज म्हणजे एन्व्हायरमेंट मधल्या प्लांट्सचा यूज हे पेपर तयार करण्यासाठी केला जातो. मग जर आपण वेस्ट पेपर जो आहे तो रिसायकलला दिला तर पुन्हा त्याच्यापासून पेपर तयार करता येणार आहे. पण ते न करता जर तुम्ही तसंच वेस्ट मटेरियल मध्ये टाकला तो त्याचं डिकम्पोजिशन होईल, पण काय होणार आहे, पुन्हा नवीन कागद तयार करण्यासाठी जे काही नॅचरल रिसोर्स आहे प्लांट त्याच्यावरती ते कट केले जाणार आहेत. म्हणजे असं नॅचरल रिसोर्सेस वरती काय होणार आहे, स्ट्रेन्स पडणार आहेत. मग ते रिड्यूस करण्यासाठी त्या सॉलिड वेस्ट वरती योग्य ट्रीटमेंट केली पाहिजे. टू इम्प्रूव्ह द हेल्थ अँड क्वालिटी ऑफ लाईफ अँड टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आपला एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेन केला की आपला हेल्थ जे आहे ती हेल्थ इम्प्रूव्ह होणार आहे, लाईफ क्वालिटी लाईफ चांगलं इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट. सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट कोणतं आहे तर सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. जे काही वेस्ट कचरा आहे त्याचं सेग्रिगेशन करता आलं पाहिजे, सेपरेशन करता आलं पाहिजे. ड्राय वेस्ट, वेट वेस्ट, मग त्याच्यामधला ड्राय मधला त्याच्यामधून अजून सेपरेशन, प्लास्टिक वेगळं करायचं, पेपर वेगळा करायचा, ग्लास वेगळं केलं पाहिजे, रबर वेगळा केला पाहिजे, थर्माकोल असेल तर तो वेगळा केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर जो काही बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे जे काही प्लांट रिमेन्स असतील, व्हेजिटेबलचे रिमेन्स असतील, अॅनिमल रिमेन्स काय असेल त्यांच्यापासून कंपोस्टिंग करायचा येईल केलं पाहिजे. ते इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट मध्ये येणार आहे कंपोस्टिंग. त्याच्यानंतर सेफ लँड फिल साइट्स म्हणजे जो काही कचरा आहे त्याच्यापासून जमिनीचं पुनर्भरण केलं जातं. मग तिथे कोणता कचरा गेला पाहिजे जमिनीमध्ये भराव घालण्यासाठी ते बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्लास्टिकचे कागद असतील, प्लास्टिक बॉटल्स असतील ते त्याच्यामध्ये गेले नाहीत पाहिजे. त्याच्यानंतर वर्मी कंपोस्टिंग म्हणजे गांडूळ खत जे आहे ते त्याच्यापासून तयार करता येणार आहे. इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लँडफिल मेथड्स आहेत. त्याच्यानंतर पॅरालायसिस म्हणजे एनर्जी प्रोडक्शन बाय बर्निंग ऑफ वेस्ट ऍट हाय टेम्परेचर म्हणजे बायोगॅस तयार करणं, बायो इलेक्ट्रिसिटी यांच्यापासून तयार करता येणार आहे. त्याच्यानंतर बायोमेडिकल वेस्ट जे आहे त्याचं मॅनेजमेंट सुद्धा व्यवस्थित केलं गेलं पाहिजे. आता त्याच्यानंतर तुम्हाला वेस्ट मटेरियल्स त्यांचं क्लासिफिकेशन कशामध्ये आहे, दोन कॅटेगरीज, बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल. मग त्याच्यामध्ये आता जे काही इथं दिलेले काय आहेत, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कशासाठी आहे, वाय इट इज नेसेसरी ते आपण बघितलं. आणि आता त्याच्यानंतर आहेत 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे 7 प्रिन्सिपल्स कोणते आहेत तर रियूज, रिफ्यूज, रिसायकल, रिथिंक, रिड्यूस, रिसर्च अँड रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. हे आहेत वेस्ट मॅनेजमेंट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे 7 प्रिन्सिपल. रियूज म्हणजे आफ्टर यूज मटेरियल्स शुड बी रियूज्ड फॉर सम अदर प्रॉपर पर्पज. त्याच्यानंतर रिफ्यूज म्हणजे रिफ्युजल इज युज्ड आर्टिकल्स मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल आर्टिकल्स लाईक प्लास्टिक अँड थर्माकोल. म्हणजे प्लास्टिक आणि थर्माकोल हे जे नॉन डिग्रेडेबल आर्टिकल मटेरियल आहे त्याच्यापासून आर्टिकल्स तयार करण्याला विरोध किंवा तसे आर्टिकल्स कमी करायचे, रिफ्यूज करायचा त्याचा. त्याच्यानंतर रिसायकल, प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट. मग आता कोणाचं करता येणार रिसायकलिंग तर पेपर असेल, ग्लास यांचं रिसायकलिंग करून पुन्हा नवीन आर्टिकल्स तयार करता येणार आहे. रिथिंकिंग अवर हॅबिट्स, ऍक्टिव्हिटीज अँड their consequence in connection with the use of various articles of daily use. आता जे काही डिफरंट आर्टिकल्स आपण वापरतो मग आपण विचार करायचा की हे आर्टिकल मला ही वस्तू मला आवश्यक आहे का,
तरच ती तुम्ही वापरायला घ्या. नाहीतर आपण कितीतरी घरामध्ये अशा वस्तू असतात की त्या आपण फक्त विकत घेतो, घेऊन त्यासाठी आपण पैसा घालवतो, त्याचबरोबर ते विकत घेतल्यानंतर त्याचा यूज सुद्धा करत नाही, ते तशाच पडून राहतात. म्हणून हा रिथिंकिंग, त्याच्यानंतर रिड्यूस रिस्ट्रिक्शन्स द यूज ऑफ रिसोर्सेस टू अवॉइड देअर वेस्टेज. जे काही तुम्ही यूज करताय, पेपर असेल तर तो यू शुड यूज इट केअरफुली, त्याचा केअरलेस वापर करायचा नाही, केअरफुली यूज करायचा आहे, वेस्टेज त्याचं कमी करायचं आहे. कारण का काय करता, तो पुन्हा तयार करायचा म्हटलं तर काय होणार आहे, प्लांट्स म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत, नॅचरल रिसोर्सेस, त्याच्यावरती काय येणार आहे, बर्डन कॉज होणार आहे. ओल्ड मटेरियल्स शुड बी रियुज्ड, वन थिंग शुड बी शेअर्ड बाय मेनी. आणि एक वस्तू खूप जणांनी शेअर केली तर काय होणार आहे, त्या वस्तू ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन कराव्या लागणार नाहीत. आणि त्याप्रमाणे आता वस्तू ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस नॅचरल रिसोर्सेसचा यूज करतो, म्हणजे तो यूज कमी होईल आणि ते नॅचरल रिसोर्सेस फर्दर फ्युचरसाठी काय होणार आहेत, यूज मध्ये येऊ शकणार आहेत. यूज अँड थ्रो टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट शुड बी अवॉइडेड. जे यूज अँड थ्रो आहे ते अवॉइड केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर रिसर्च, कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल्स दॅट आर टेम्पररी आउट ऑफ यूज. जे रिसर्च कशावरती केला गेला पाहिजे, कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल, आपल्याला रियूज कोणत्या मटेरियलचं करता येणार आहे ते बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस, मग फॉलोइंग द लॉज अँड रूल्स. आता जे काही लॉज काढलेले आहेत, प्लास्टिक बॅगचा यूज करू नका, तो कमी यूज करा, तर आपण सिटीजन्सने तो यूज ते अंमलात आणलं पाहिजे. आणि तरच काय होणार आहे, म्हणजे जे काही लॉज आहेत, रूल्स आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आहेत ते आपण फॉलो केले गेले पाहिजे. आणि पब्लिक अवेअरनेस करून म्हणजे जनजागृती त्याची झाली पाहिजे. आणखी जे काही रूल्स आहेत ते आपण फॉलो करणं, लॉज अँड रूल्स जे आहेत ते फॉलो करणं. ते रूल्स कशाच्या संदर्भात आहेत, टू वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग अदर्स टू डू द सेम, ते करता आलं पाहिजे. प्लास्टिक बॅगचा रियूज करू नका, प्लास्टिक बॅग वापरू नका. त्याच्यानंतर प्लास्टिक रॅपर्स असतील, ज्या ज्या वस्तूंवरती आहेत, आईस्क्रीम असेल, बिस्किट असेल, मग ते बरोबर डस्टबिन मध्ये टाकलं गेलं पाहिजे, ते इकडे तिकडे टाकायचं नाही. म्हणजे ते पुन्हा काय होणार आहे, डस्टबिन मध्ये टाकलं गेलं तर ते पुन्हा रियूजला जाणार आहे. मग रियुजिंग, जे काही पेपर असेल तो पेपर, वेस्ट पेपर जो आहे तो रियूजला पाठवायला पाहिजे. रियूज किंवा तो रिसायकल केला तर त्याच्यापासून पुन्हा आपल्याला पेपर तयार करता येतो. आणि त्याची क्वालिटी जी आहे ती लो क्वालिटी, मग त्याचा यूज कशासाठी होणार आहे, टिश्यू पेपर्स तयार करण्यासाठी होईल. जे काही पेपर नॅपकिन्स आहेत ते तयार करण्यासाठी केला जाणार आहे. त्याचबरोबर आताचा जो काही आपण इलेक्ट्रॉनिक मीडियावर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जे वापरतो त्याच्यामध्ये ज्या काही बॅटरीज आहेत, रिचार्जेबल बॅटरीज आहेत, मग त्या बॅटरीज ज्या आहेत त्या अशाच थ्रो पण करायच्या नाहीत. जर त्या बॅटरीज काही कारणानं डिसयूज म्हणजे यूज मध्ये येत नसतील तर त्या काय गेल्या पाहिजेत, डिस्पोज किंवा त्या शॉपकडे रिसायकल किंवा ती तिथे दिल्या पाहिजेत. तशाच त्या सॉइल मध्ये टाकायच्या नाहीत. त्याच्यामध्ये लेड असणार आहे आणि लेड हा टॉक्झिक आहे. मग लेड बॅटरीज आधी वापरत होते, त्याच्यानंतर आता रिचार्जेबल बॅटरीज म्हणजे पुन्हा पुन्हा चार्जिंग करून बॅटरीजचा यूज करणं, अशा नवीन पद्धतीच्या बॅटरीज आलेल्या आहेत, त्याचा यूज केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ व्हेरियस प्रोग्राम्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड एज्युकेटिंग एनकरेजिंग द फॅमिली अँड सोसायटी इन दिस रिगार्ड. जे काही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे प्रोग्राम्स आहेत ते इम्प्लिमेंट केले गेले पाहिजेत आणि त्याची माहिती, त्याचं ज्ञान आणि आपल्या घरापासून, आपल्या सोसायटीपासून, सोसायटी मधल्या लोकांना ते ज्ञान करून देणं. आणि त्याप्रमाणे आपण जर काळजी घेतली वेस्ट मॅनेजमेंट साठी तर काय होणार आहे, एन्व्हायरमेंट क्लीन राहणार आहे. त्याच्यानंतर अवॉइडिंग यूज अँड थ्रो टाइप्स ऑफ आर्टिकल्स लाईक पेन्स, कॅन, कोल्ड ड्रिंक्स, हे जे आहेत ते अवॉइड करायचे आहेत यूज अँड थ्रोचे. अशा प्रकारे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट साठी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे डिझास्टर मॅनेजमेंट. आणि डिझास्टर मॅनेजमेंट जे काही नॅचरल कलॅमिटीज येणार आहेत, नॅचरल कलॅमिटीज कोणत्या आहेत तर थंडर बोल्ट असेल म्हणजे लाइटनिंग, त्याच्यानंतर म्हणजे हेवी रेनफॉल असेल, फ्लड्स कॉज झाले तर काय होणार आहे म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट.
तर तुम्हाला इथं वेस्ट मटेरियल जे आहे ते कलेक्ट करण्यासाठी असे बॅग्स आहेत, बीन्स वापरले जातात. मग ड्राय वेस्टसाठी, त्याच्यानंतर वेट वेस्टसाठी रेड कलर, ड्राय वेस्टसाठी ग्रीन कलर, त्याच्यानंतर पेपर असेल तो रिसायकल होणार आहे, हा रिसायकलचा सिम्बॉल आहे. मग त्या बिन मध्येच, त्या डस्टबिन मध्येच पेपर कलेक्ट झाला पाहिजे. ग्लासच्या ग्लासमध्ये, मेटल्स असेल तर त्या मेटलमध्ये, प्लास्टिक असेल जिथं त्याच्यामध्ये ते प्लास्टिक थ्रो केलं तर इथंच काय होणार आहे, आपलं जे काही वेस्ट आहे त्याचं सेग्रिगेशन होणार आहे, सेपरेशन करून हे पुन्हा काय होणार आहे, रिसायकलला देण्यासाठी इझी होणार आहे. तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, डिग्रेडेशनसाठी लागणारा वेळ दिलेला आहे. जे वेस्ट मटेरियल आहेत, मग बनाना पील्स असेल तर 3 to 4 वीक्स लागणार आहेत त्याचं डिग्रेडेशन होण्यासाठी नॅचरली. क्लॉथ बॅग्स असतील तर 1 मंथ लागणार आहेत. त्याच्यानंतर रॅग्स असेल तर 5 मंथ. वुलन सॉक्स असेल, इथं तुम्हाला डिफरंट मटेरियल दिलेले आहेत आणि त्या मटेरियलसाठी लागणारा डिकम्पोजिशनचा वेळ किंवा डिग्रेडेशनचा वेळ. लेदर शूज असेल तर 50 to 40 to 50 इयर्स लागणार आहे. टिन कॅन्स असेल तर 50 to 100 इयर्स. ॲल्युमिनियम कॅन्स 200 to 250 इयर्स. सर्टन प्लास्टिक बॅग्स 10 लाख इयर्स. थर्माकोल असेल, त्याच्यानंतर स्टेरोफोम कप्स असतील तर इनफायनाइट ड्युरेशन लागणार आहे. म्हणून आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर मॅनेजमेंट पहिल्यांदा नॅचरल कलॅमिटीज ज्या येणार आहेत, सडन नॅचरल कलॅमिटीज, दे आर कॉल्ड ॲज डिझास्टर. मग त्या डिझास्टरला तोंड कसं द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी एक मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट हे असायला पाहिजे. मग आता नॅचरल कलॅमिटीज कोणत्या आहेत किंवा डिझास्टर्स कोणत्या आहेत, थंडर बोल्ट्स, लाइटनिंग, फ्लड, फायर, मॅन मेड डिझास्टर्स असतील, ऍक्सिडेंट्स असेल, बॉम्ब एक्सप्लोजन, केमिकल ऍक्सिडेंट्स इन इंडस्ट्रीज, त्याच्यानंतर स्टेपन इन मास गॅदरिंग, जी काही धक्काबुक्की होणार आहे त्याच्यामध्ये, स्टॅम्पेडन्स, मास गॅदरिंग, एकत्र जर लोक आले असतील तर चेंगराचेंगरी होणार आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं. त्याच्यानंतर काही रेड्स, म्हणजे जे काही नको असलेले घातक असे ज्या काही विधी असतात त्या येणार आहेत. त्याच्यानंतर ऑकर्स अराउंड अस फ्रॉम टाइम टू टाइम अँड दे कॉज लार्ज स्केल डिझास्टर डॅमेज इन लाईफ अँड प्रॉपर्टी. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे, डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला फर्स्ट एड किंवा डिझास्टर विक्टिम्स जे आहेत त्यांना आपल्याला पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार दिला गेला पाहिजे. पहिल्यांदा मेन जिथं काही डिझास्टर कॉज झालेला आहे तिथल्या पर्सन्सना काय झालं पाहिजे, पहिल्यांदा फर्स्ट एड ही प्रोव्हाइड करता आली पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ डेथ, प्रिव्हेंटिंग डिटेरिएशन ऑफ हेल्थ अँड स्टार्टिंग द प्रोसेस ऑफ रिहॅबिलिटेशन. काही कारणानं आता आपण बघितलं काही लँडस्लाईड झालेले आहेत भरपूर ठिकाणी, भूस्खलन झालं. मग भूस्खलन झाल्यानंतर तिथं प्रथम उपचार केंद्र पहिला पटकन गेलं पाहिजे, लोकांना त्यातून रेस्क्यू करता आलं पाहिजे. ह्या ज्या काही इमर्जन्सी मेजर्स आहेत त्या पटपट पटपट इम्प्लिमेंट झाल्या पाहिजेत आणि ते झाल्यानंतर रिहॅबिलिटेशन सुद्धा त्या व्यक्तींचं करायला आलं पाहिजे. मग बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फर्स्ट एड, मग आता त्याच्यामध्ये एअरवेज आहेत, ब्रीदिंग. आता बेसिक प्रिन्सिपल्स म्हणजे कोणते आहेत, लाईफ अँड री री रेस्क्यू रेस्क्यूसिटेशन्स. याच्यामध्ये इफ द विक्टिम हॅज डिफिकल्टी ब्रीदिंग, ब्रीदिंगची डिफिकल्टी असेल तर त्याला काय केलं पाहिजे, द हेड शुड बी हेल्ड इन अपवर्ड स्लोपिंग पोझिशन और द चिन शुड बी रेस्ड सो दॅट द रेस्पिरेशन पॅसेज रिमेन्स ओपन. म्हणजे त्याला थोडं डोकं वरती घ्यायचंय आणि त्याचा रेस्पिरेशन पॅसेज जो आहे तो काय झाला पाहिजे, ओपन झाला पाहिजे. त्याच्यानंतर ब्रीदिंग, इफ ब्रीदिंग हॅज स्टॉप द विक्टिम शुड बी गिवन आर्टिफिशियल व्हेंटिलेशन बाय माउथ टू माउथ, म्हणजे माउथ टू माउथ व्हेंटिलेशन, ब्रीदिंग करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर सर्क्युलेशन, इफ द विक्टिम इज अनकॉन्शियस देन आफ्टर गिव्हिंग माउथ टू माउथ रेस्पिरेशन ट्वाइस द हार्ट शुड बी प्रेस्ड डाऊन हार्ड बाय प्रेसिंग द चेस्ट विथ बोथ द पाम्स. दोन्ही पाम्स न काय करायचं आहे, आपल्या हातांनी 2 वेळेला त्याला 2-3 वेळेला माउथ टू माउथ रेस्पिरेशन दिल्या, ब्रीदिंग दिल्यानंतर त्याचं हार्टला काय केलं पाहिजे, त्याच्या छातीवरती डाव्या बाजूला वरती हा प्रेसिंग केलं गेलं पाहिजे आपल्या हाताच्या तळव्यांनी, दोन्ही हाताच्या. दस these two actions should be repeated alternately about 15 minutes and this is called cardiopulmonary
रेस्क्यूटेशन्स त्याला म्हटलेलं आहे, CPR त्याला म्हटलेलं आहे. इट हेल्प्स टू ब्रिंग द सर्क्युलेशन बॅक टू नॉर्मल, हे असणार आहे. त्याच्यानंतर काही काही ब्लिडिंग कॉज झाल्यानंतर फ्रॅक्चर झालं असेल तर तुम्हाला कसं करायचं आहे, बर्निंग असेल तर तिथं तुम्ही काय काय केलं, काय करता येणार आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण काय करायचंय, ब्लिडिंग होत असेल तर मग तो जो काही जिथं ब्लिडिंग होत आहे त्याची पोझिशन कशी ठेवली पाहिजे, लेग असेल, हँड असेल, तो कसा ठेवला गेला पाहिजे, याचं नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर बर्न झालं असेल काही कारणानं तर मग त्या व्हिक्टिमला कसं मेडिसिन द्यायची आहे, कसं ट्रीट करायचं आहे ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. इफ विक्टिम्स हॅव बर्न इंजुरीज इट इज बेनिफिशियली टू होल्ड द इंज्युअर्ड पार्ट अंडर क्लीन अँड कोल्ड वॉटर, फ्लोईंग वॉटर फॉर ॲटलीस्ट 10 मिनिट्स. जर त्याचबरोबर फ्रॅक्चर जर झालं असेल तर त्याला कसं नेलं पाहिजे, हॉस्पिटलाइज कसं केलं गेलं पाहिजे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि त्याचेच पिक्चर्स तुम्हाला इथं वेगवेगळे दाखवलेले आहेत. जे काही सिक पर्सन असेल त्याला कॅरी कसं करायचं आहे, पेशंट असेल तर मग तो कसा कॅरी करायचा आहे ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. आता इंजुरीज ज्या आहेत त्याप्रमाणे त्याला कॅरी करणं, हे व्हेरियस डिफरंट मेथड्स इथं तुम्हाला दिलेले आहेत. आता त्याचबरोबर रेस्ट आहेत. आता इथे तुम्हाला अलाव द विक्टिम टू सिट इन अ रिलॅक्स्ड पोझिशन. आता ज्या वेळेस जो काही इंजुरी झालेली असेल तर त्या विक्टिम्सला पहिल्यांदा विश्रांती दिली गेली पाहिजे. आईस अप्लाय अ आईस कॅप टू द इंज्युअर्ड पार्ट, जिथं मुक्का मार लागलेला आहे त्याच्यावरती आईस पॅकनं काय केलं पाहिजे, त्याला शेकलं गेलं पाहिजे. कॉम्प्रेशन्स आफ्टर द आईस पॅक ट्रीटमेंट द इंज्युअर्ड पार्ट शुड बी मसाज्ड जेंटली. आईस पॅक दिल्यानंतर त्याला काय करायचंय, मसाज केला गेला पाहिजे. इलिव्हेटेड द इंज्युअर्ड पार्ट शुड बी केप्ट इन अ राइज्ड किंवा इलिव्हेटेड पोझिशन. जिथं ज्या भागाला लागलेला आहे आपल्या शरीराच्या तो भाग जरा उंचावरती किंवा तिरका करून उंचावरती राहील अशा पद्धतीनं त्या पर्सनला ठेवायचं आहे. आता याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही लिहायचे आहेत. आणखीन हा लेसन रीड करा, आणखीन तुम्ही ते क्वेश्चन आन्सर्स कम्प्लीट करा.